2 दिवसांपासून चर्चेत आलेल्या L3 बारच्या बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अनोखं आंदोलन चालू आहे। म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर अल्पवयीन तरुणांना मोफत दारू, विशेष सहकार्य एक्साइज डिपार्टमेंट, विशेष सहकार्य पोलीस असं लिहिलेलं आहे। नेमकं काय प्रकारचं हे आंदोलन आहे? नेहमीच मनसे आपल्याला वेगवेगळ्या स्टाईलची आंदोलनं करताना पाहायला मिळतं। आज तुम्ही चक्क या ठिकाणी अनेक ड्रग्स सदृश्य बऱ्याच वस्तू घेऊन आलात। काय नेमकं आंदोलन आहे? हे सगळे प्रतिकात्मक ड्रग सदृश्य आम्ही वस्तू इथे ठेवलेल्या आहेत। हे तुम्ही काय व्हाईट पावडर, एमडी म्हणतो, गांजा असेल, या सिरीजमध्ये कोकेन आहे, या काही कुठल्या गोळ्या आहेत, आम्हाला नावही माहीत नाही। पण ही नावं आम्हाला माहीत नाही, तरी पण हे रस्त्यावरती पुण्याच्या प्रत्येक क्लब पबमध्ये हे अशाच प्रकारे सर्रास विक्री चालू आहे। आणि सगळं कोणाच्या आशीर्वादाने होतं आहे? तुम्ही मला सांगा बरं, याला व्यवस्थेतलं कोणी जर याच्या पाठीमागे नसेल, पोलीस अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की हे सगळं बंद झालं पाहिजे। आणि नार्कोटिक्स डिपार्टमेंट आपला काय काम करतं? नार्कोटिक्स डिपार्टमेंटने किती छापे मारले याच्या आधी? ते लोकांनी यामध्ये आजपर्यंत काही काम केलेलं नाही आहे। त्यामुळे हा ड्रग्सचा सुळसुळाट आहे। त्यामुळे आम्ही आज त्यांना असं दाखवतो की हे बघा ना, मग तुम्ही ड्रग्ज जर असेच फ्री करता तर आम्ही रस्त्यावरती विकतो। हे घ्या, हे ड्रग्ज आहेत ना, उद्या भविष्यात हीच वेळ येणार आहे। उद्या पान टपरीवरती ड्रग्ज मिळतील, आपल्याकडे ड्रग्सचा रेट कार्ड येईल, त्याला आपण ऑनलाईन मागू। इतक्या घाणेरड्या संस्कृतीला आपण नाही घेऊन जाऊ शकत पुण्याला। आज पुण्याचं आम्ही आज जे चित्र बघतोय, आज आम्ही इतक्या लहानपणापासून पुण्यात वाढलो आहे, आपण सगळे वाढलो आहे। आज पुण्याची शैक्षणिक शहर म्हणून, एक शैक्षणिक राजधानी, सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे। आणि या ठिकाणी पुण्याची ओळख ड्रग्सचं शहर म्हणून का होतं आहे? ज्या पद्धतीनं आपल्या जागरूक मीडियाच्या माध्यमातून ते व्हिडिओ समोर आलेत आणि आपल्याला कळतं की लहान लहान मुलं इथे दारू पीत घेत होते, ड्रग्स घेत होते। हे किती कुठले पाहायचं आम्ही? या कल्याणनगरच्या घटनेनंतर आम्ही काय शिकलो? एक महिना पण नाही झाला या घटनेला, त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने 5:30 वाजेपर्यंत क्लब चालू ठेवताय आणि इकडे हाकेच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहे। पोलिसांना कसं कळत नाही? याच्यामध्ये कुठल्या तरी पोलिसांचा किंवा व्यवस्थेचा ह्याच्यामध्ये सहभाग असल्याशिवाय हे शक्यच नाही। कोणाचा सहभाग आहे? कोण या सगळ्या जबाबदारी असा आरोप करतोय? आम्हाला तेच म्हणायचं आहे। आम्ही तर 100% पोलीस प्रशासन असेल, एक्साइज डिपार्टमेंट असेल आणि पुणे महानगरपालिका असेल, कुठल्या पद्धतीची परवानगी या जागेला पोलीस मालिकेची यांना कारवाई करता नाही आली। हे जे कोणी इथे सगळी जी व्यवस्था आपली तर प्रशासकीय व्यवस्था काम करणे सगळ्यांचं अपयश आहे। आणि या सगळ्यांना एक कळकळीचे हात जोडून आमची विनंती आहे की तुम्ही उघड्या डोळ्यांनी पुणेकरांचं जे भविष्य तरुण आहे ते उघड्या डोळ्यांनी त्याची वाट लागताना पाहू नका। खूप कळकळीची विनंती आहे, कारण हे सगळं जे तुमच्या आमच्या उंबऱ्यापर्यंत पण येऊ शकतं, ही खूप मोठी कीड या समाजाला लागू शकते। याला आत्ताच कुठेतरी रोखलं पाहिजे। कोणीतरी भ्रष्ट पाकिटमारी संस्कृती, जी कोणी पाकिट संस्कृती असेल, त्याच्यामुळे जर कोणाला पाठिंब्यासाठी हे जर होत असेल तर हे खूप चुकीचं आहे। आणि ह्या पद्धतीने आम्ही हे चालून देणार नाही। पुण्यामध्ये पब तर चालून देणार नाही आणि त्या पबमध्ये होणारा ड्रग्सचा प्रकार तर अगदी 0.0% झाला पाहिजे, थांबलाच पाहिजे। पुणे शहरात ड्रग्ज आलं। पुण्यामध्ये पोर्शेकार अपघात प्रकरण झालं, त्यानंतर काही दिवस नियम लादले गेले, महिनाभरापर्यंत सगळे नियम पाळले सुद्धा गेले। बऱ्याच ठिकाणी पुन्हा पहिले वाडे 55 होत आहेत। पोलिसांनी मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशा प्रकारची कुठेतरी एक स्थिती झाली असं वाटतं। 100% झाली। जी पुणे आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, ते आता विद्येचं माहेरघर न नाता एक पाकिट संस्कृती झाली आहे। पाकिट संस्कृतीतनं पब संस्कृती आणि पब संस्कृतीमधून ही ड्रग संस्कृती। मनसे म्हणून नेहमीच खळखटाक स्टाईलची आंदोलनं केली जातात। ड्रग्ज प्रकरण एवढं गाजतंय तरी सुद्धा कमी मात्र काही होत नाहीये। आणखीन कुठली आक्रमक भूमिका घेताना दिसणार? मनसेची भूमिका आक्रमक काय पद्धतीने असते हे अख्ख्या देशात ब्रेकिंग न्यूज लागल्यावरच कळतं। आणि मनसे ती आक्रमक भूमिका काय पद्धतीने करते जेव्हा भूमिका झाल्यावरच लोकांना कळेल। पण एवढं निश्चित सांगतो, जे कोणी पबचे स्टेक होल्डर्स आहेत, जी कुठली नावं आहेत आणि पुणे पोलिसांचे किंवा इतर सगळे जे कुठले अधिकारी आहेत, त्यांना नक्कीच सांगतो आम्ही की आम्ही या पबवाल्यांचे तर घराच्या बाहेर पडणं मुश्किल करून टाकू। आणि पुण्यातले पब ज्या इल्लिगल पद्धतीने चालतात, ज्या पद्धतीने चालतात आणि ड्रग्सचे पेडलर, या सगळ्यांना आमच्या या ठिकाणी एक खूप आत्ता विनंती तर नाहीच आहे, वॉर्निंग आहे। जर हे अशा पद्धतीनं जर पुण्यात चाललं तर जे काय होईल, पुण्यामध्ये जो धिंगाणा होईल, जो सन्मान्य राजसाहेबांचा एक म्हणतो ना आपण की ज्या पद्धतीने आम्हाला आदेश असतो, त्यांच्या पद्धतीनं ज्या कार्यक्रम होईल ना, हे पुणे शहराला आणि या कुठल्या प्रशासकीय व्यवस्थेला झेपणारं नसेल। एवढं मी तुम्हाला नक्की या ठिकाणी सांगतो। काय होईल ते बघत जावा तुम्ही। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई असतील किंवा गृहमंत्री असतील, हे या प्रकरणामध्ये कुठली ठोस भूमिका घेताना दिसून येत नाहीये। त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती, तुम्ही अशी काही मागणी करताय? हे अशी मागणी करणं, त्यांनी राजीनामा देणं, मग दुसरं कोणीतरी येणं, पण ही व्यवस्था अशी चालू राहणं, हे 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 आम्हाला नको आहे। ते राजीनामा घ्या, नका घेऊ, ज्याला राज्य करायचं त्यांनी करा। परंतु जेव्हा ह्या अधिकाऱ्यांच्या, या मंत्र्यांच्या घरातली मुलं जेव्हा ड्रग्स सेवन करतील आणि इकडं तिकडं कुठंतरी पडतील, तेव्हा हे जागे होणार आहेत का? आज हे आपल्या उमरेपर्यंत आलेलं आहे, ह्यांना एवढी जाण आली पाहिजे की हे आपल्या उमरेपर्यंत आलेले आहे। ही पाकिट संस्कृती बंद करून आपल्या फक्त पुणे शहर असेल, महाराष्ट्र राज्याला ह्याच्यातनं आपल्याला लांब ठेवलं पाहिजे, एवढी सद्बुद्धी त्यांना दगडूशेठ देव।
एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की आत्तापर्यंत ज्या पबवरती कारवाया होत होत्या त्या मध्यवर्ती भाग सोडून असायच्या. हा मात्र बार आपल्याला पुण्याच्या अगदीच मध्यवर्ती पेठांच्या बाजूला दिसतोय. मूळ पुण्यापर्यंत हे सगळी पब संस्कृती, नाईट कल्चर आता पोहोचलेलं आहे. रोखणं किती गरजेचं आहे, नेमकं काय करायला हवं? रोखणं गरजेचं ना. आज आपल्या पुणे शहरामध्ये एवढे विद्यार्थी बाहेरून येतात ते शिक्षणासाठी आणि सगळे ह्याच्या आहारी चाललेत. हे रोखलंच पाहिजे. आणि ते बोललो ना मागाशी बोलल्याप्रमाणे पुण्याची पाकीट संस्कृती झाली. जोपर्यंत पाकीट संस्कृती बंद होत नाही तोपर्यंत हे बंद होणार नाही. आणि जोपर्यंत आता तर आम्ही निवेदन देतोय आणि ह्याच्यावरती कारवाई नाही झाली तर मनसे स्टाईलमध्ये आम्ही पब फोडू. आणि ह्या धनंजय भाऊ जसे बोलले की पब मालकांना घरातनं बाहेर करणं बंद करू आम्ही. मनसेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत. अतिशय अनोख्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे आणि पब चालक, मालक, ड्रग्ज विक्री करणारे जे कोणी आहेत त्यांचं आम्ही घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल केलो. आत्ता निवेदन देतोय, मात्र पुढचं आंदोलन हे अतिशय आक्रमक पद्धतीने मनसे स्टाईलमध्ये खळलं खटाक आंदोलन असेल अशा प्रकारचा इशारा सुद्धा दिलेला आहे. आणि त्यामुळे आता पुणे पोलीस या सगळ्याला सिरियसली घेऊन यावरती काही कारवाई करणार का आणि ठोस भूमिका या सगळ्या पब चालकांविरुद्ध आणि ड्रग्ज विरोधात घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.